अडीच वर्षामधलं जे परिवर्तन दौंड शहरामध्ये झालंय, चांगला आमदार असेल आणि वैचारिक पातळी असेल, दौंडचं जे भौगोलिक स्थान आहे, फॉरेनला सुद्धा जाण्याची संधी आमच्या दौंडकरांना या ठिकाणी मिळू शकते. असा आमदार जर प्रत्येक ठिकाणी मिळत गेला, बदलतंय असं म्हटलं तर चुकीचं नाही होणार. काल असणारं दौंड एक पूर्णपणानं सकारात्मक भूमिका डेव्हलपमेंट होत असताना मनस्वी अतिशय आनंद होतो. माणसाचं जीवन जगवण्याचं एक महत्वाचं काम राहुल कुलांच्या माध्यमातून एक वेगळं स्वरूप दौंड शहरामध्ये निर्माण झालं. नमस्कार, मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, विधानसभा निवडणूक आणि त्याचा प्रचार सध्या शिगेला पोहोचलाय, अंतिम टप्प्यात आलाय आणि त्यामुळं वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपांचा जो पूर आहे तो महाराष्ट्रामध्ये येताना दिसतोय. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमदार कसा असावा हे जाणून घेण्यासाठी आपण महाराष्ट्राचा दौरा करतोय, वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जातोय आणि जाणून घेतोय, मान्यवरांशी बोलतोय, नागरिकांशी बोलतोय आणि त्यांच्या दृष्टिकोनातून आमदार कसा असावा हे समजून घेतोय. आज आपण दौंड विधानसभा मतदारसंघामध्ये दौंड शहरात आहे आणि या दौंड शहराचे जे प्रथम नागरिक म्हणून ज्यांनी काम केलं ते प्रेमसुख कठारिया माझ्यासोबत आहेत. आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल न्यूजमध्ये. नमस्कार. मला सांगा, आता अनेक आमदार तुम्ही पाहिलेले आहेत तुमच्या जीवनामध्ये, त्यामुळं तरी देखील मला विचारावं वाटतंय, कारण परिस्थिती खूप वेगळी झाली आहे. 75 वर्ष झालेली आहेत. खरं तर त्यातली अनेक वर्ष तुम्ही स्वतःच बघितलेली आहेत. आम्ही तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे, पण जसजसं आपण पुढे येतोय तसे प्रश्न तसेच राहत आहेत. त्यामुळे आमदार नेमका कसा असला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? सर, आम्ही एक महत्वाची गोष्ट म्हणजे अतिशय खाईतनं बाहेर पडलो. त्याचं मुख्य कारण असं आहे की नगरपालिका अतिशय कमकुवत गटात असताना जर आमदार योग्य असेल, व्यवस्थित असेल, तर त्यातनं बाहेर पडता येते. हे मुख्य उदाहरण आम्ही या दौंड शहरामध्ये सध्या बघतोय. राहुल कुल यांच्या रूपाने या ठिकाणी जी आमदारकी सध्या चालू आहे, आम्ही पाहत आलो की केवळ 2.5 वर्ष, 5 वर्षापैकी 2.5 वर्ष ते सत्तेमध्ये राहिले, पण या 2.5 वर्षामधलं जे परिवर्तन दौंड शहरामध्ये झालंय ते प्रचंड वेगानं आणि प्रचंड प्रमाणामध्ये झालं. वास्तविक आमच्याकडं नगरपालिका कमकुवत गटात असताना देखील शासनाचा पैसा विविध योजनेखाली मिळवून त्यापोटी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं अतिशय महत्त्वाची कामगिरी राहुल कुलांच्या निमित्तानं या ठिकाणी दिसलेली, यामध्ये कुठेही शंका बाळगायचं कारण नाही. दौंड शहरातील सगळे रस्ते जवळपास दळणवळणाच्या दृष्टिकोनातनं एकमेकाला जोडले गेलेली आहेत. साधा आपण परमेश्वराच्या ठिकाणी जायचं म्हटलं तर सिद्धटेकसारखा रस्ता दौंडवरनं जायचं तर पूर्वी तासभर लागायचा, आता 10 ते 12 मिनिटामध्ये आम्ही सिद्धटेकला पोहोचतो. किंवा अन्य गणपती आहे, मोरगावचा गणपती शॉर्टकट रस्ता झालेला आहे, थेऊरचा शॉर्टकट झालेला आहे, रांजणगावचा देखील रस्ता शॉर्टकट झालेला आहे. या निमित्तानं जसं परमेश्वराची बाजू आपण बघितली, तशी दौंड शहराच्या दृष्टिकोनातनं एक दळणवळणाचं साधन राहुल कुलांच्या रूपानं एक मोकळं होऊन बसलेलं आहे. आणि या पैशापोटी दौंड शहराचाही त्या ठिकाणी रस्त्यांच्या दृष्टिकोनातनं विकास झालेला आहे. चांगला आमदार असेल आणि वैचारिक पातळी असेल तर क्रीडा संकुलासारखी वास्तू आम्हाला जागा मिळत नसताना देखील त्यांनी वेगळी क्लुप्ती वापरली आणि क्रीडा संकुलासाठी जागा मिळवली. 10 एकर जागा मिळवली, त्यापैकी 8 एकर क्रीडा संकुलासाठी आणि 2 एकर नगरपालिकेसाठी नाट्यगृहासाठी मिळवून दिली. त्या 8 एकरमध्ये काम जवळपास आता सुरू झालं, कंपाऊंडचं काम सुरू झालं. लोकांना आता फिरण्यासाठी महिला भगिनी आमच्या आरामात फिरू शकतील अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. संरक्षित असं असणारं ठिकाण महिलांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी निर्माण झालं. स्विमिंग टँकसारखं ठिकाण या ठिकाणी पूर्णत्वास आलं. अतिशय अद्ययावत असं स्विमिंग टँक या ठिकाणी पूर्ण झाला. लोकांना त्याचाही वापर करता यायला लागला. शहरातील विकसित सर्वच रस्त्यांची कामं देण्यात आली. हे सगळं करत असताना राहुल कुलांच्या माध्यमातून पैसा मिळवणं आमच्या दृष्टिकोनातून अतिशय सोपं झालं. एक नगरपालिकेला वेगळं सहकार्य या ठिकाणी मिळालं.
दळणवळण या दृष्टिकोनातनं शेजारचा तालुका, जुन्या गावातली बाजारपेठ उठत असताना ती पुन्हा वसली पाहिजे म्हणूनसाठी एक वेगळा विचार राहुल कोरांच्या रूपाने या ठिकाणी आला आणि श्रीगोंदा तालुक्यातील गार दौंड पुलाचं काम या ठिकाणी केवळ 2 वर्षामध्ये मंजूर करून घेऊन प्रत्यक्षात त्याचं काम या ठिकाणी सुरू केली ही सगळ्यात महत्त्वाची बाजू आहे. जसं क्रीडा सकुल झालं तसं इंडोर गेम्सचंही काम या ठिकाणी झालं, अंतर्गत रस्ते दिले, बाजार ओटे बाजार मंडई या ठिकाणी अद्ययावत झाली, नॉनव्हेजची दुकानं उघड्यावर होती ती बंदिस्त करण्यात आली, परमेश्वराच्या ठिकाणी जाणाऱ्या रस्त्याची कामं अतिशय महत्त्वाची आणि मोकळी असावीत ही भूमिका त्या ठिकाणी ठेवून चांगल्या पद्धतीचे रस्ते करण्याचं काम या ठिकाणी झालं. शहराच्या दृष्टिकोनातनं आवश्यक असणारे आम्ही नेहमी विचार करत असतो. आमदारांच्याकडं आमची मागणी असते कुठंतरी मेडिकल कॉलेज व्हावं, इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सकारात्मक भूमिका आणि तरुण वयामध्ये सुद्धा अतिशय हुशारी असणारे व्यक्तिमत्व दौंड शहराला मिळाल्यामुळं आम्ही हे काम चांगल्या पद्धतीमध्ये करू शकतोय या ठिकाणी याची खात्री निर्माण झाली. आर्थिक मला बाजू मला सांगा म्हणजे ही कामं तर आहेतच म्हणजे, पण दौंडचं जे भौगोलिक स्थान आहे म्हणजे दौंडला रेल्वे आहे, रेल्वे तर अनेक गावांना आहे, पण तुमच्याकडे जंक्शन आहे पूर्वी त्याच्यामुळं दौंडचं स्थान वेगळं होतं म्हणजे जंक्शन असल्यामुळं वेगळं होतं. शिवाय दौंड पुण्यापासून जवळ आहे म्हणजे मुंबईचा जर आपण विचार केला जी आर्थिक राजधानी आहे आपली त्याच धर्तीवरती जर विचार इथं केला जसं मुंबईला कल्याण, डोंबिवली, ठाणे, पनवेल, नवी मुंबई ही जशी शहरं नागरीकरणामध्ये विकसित व्हायला लागली तसाच प्रकार उद्याच्या भविष्यामध्ये इथं दौंडच्या बाबतीत होणार आहे. त्या दृष्टिकोनातून आता भविष्यामध्ये काय होणं गरजेचं आहे, कुठल्या पायाभूत सुविधांची गरज आहे आणि हे कसं शक्य होऊ शकतं? दौंड रेल्वेच्या दृष्टिकोनातून आम्ही पाहत आलो की केवळ 1 तासामध्ये आम्ही पुणे दौंड येऊ शकतो आणि पुणे दौंड येत असल्यामुळं पूर्णपणानं बाजारपेठ किंवा आवश्यक वस्तू, महत्त्वाच्या वस्तू, शिक्षण, नंतर व्यापार या दृष्टिकोनातनं अपडाऊन करणारी मंडळी जवळपास 11,000 लोक रोज अपडाऊनमध्ये असतात पुण्यासारख्या ठिकाणी जाण्यासाठी. नोकरी हा व्यवसाय महत्त्वाचा, व्यापार हा महत्त्वाचा आणि आवश्यक असणाऱ्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं पुण्यासारख्या ठिकाणी मग आरोग्याची सेवा कुठलीही असो काही असो राहुल कुलांच्या रूपानं तर सध्या आम्ही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घौडदौड करतोय कारण आरोग्य सेवा अतिशय महत्त्वाची आणि दौंडमध्ये तेवढेसे दवाखाने जरी चांगले असले तरी मेजर ऑपरेशनसाठी आम्हाला पुणे, मुंबई अशा ठिकाणी जावं लागतं. परंतु राहुल कोलांसारखं एक वेगळं नेतृत्व मिळाल्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पार पाडू शकलो आणि माणसाचं जीवन जगवण्याचं एक महत्त्वाचं काम राहुल कोलांच्या माध्यमातून या दौंड शहरामध्ये सुरू झालं. यामध्ये कुठेही दुमत असायचं कारण नाही. शासनाच्या स्कीममध्ये अतिशय कमी पैशामध्ये किंवा विनामोबदला पैशामध्ये देखील ही ऑपरेशन्स वगैरे आम्ही पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी करू शकून लोकांना पूर्णपणानं सहकार्य करीत आहोत. त्याच्यामध्ये मोलाचा वाटा राहुल कुलांच्या रूपाने या ठिकाणी मिळाल्यामुळं एक वेगळं स्वरूप दौंड शहरामध्ये निर्माण झालं. पुण्यासारख्या ठिकाणी जात असताना रेल्वेचं दळणवळणाचं साधन असल्यामुळं शिक्षणाचं एक मोठं महत्त्वाची कामगिरी पुण्यासारखं एक माहेरघर शिक्षणाचं आहे. त्या ठिकाणी शिक्षण हे दौंडच्या आमच्या विद्यार्थ्यांना जाऊन पूर्णपणाने त्या ठिकाणी मिळू शकतं आहे आणि परिपक्वता त्या ठिकाणी मिळून एक उच्च शिक्षित मुलं सगळी तयार होऊन त्यांना नोकरी या दृष्टिकोनातनं अतिशय चांगलं साधन निर्माण झाले. केवळ चांगलं साधनच नव्हे तर फॉरेनला सुद्धा जाण्याची संधी आमच्या दौंडकरांना या ठिकाणी मिळू शकते आणि हे सगळं पाहत असताना असं वाटतं की एक हुशार आमदार जर मिळाला तर वेगळं स्वरूप निश्चितपणानं मिळू शकतं आणि शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातनं एक वेगळी पावलं पडण्याचं कारण होऊ शकतं. आम्ही पाहत आलो केवळ 2.5 वर्षाच्या काळामध्ये एवढ्या सगळ्या डेव्हलपमेंट्स होत असताना मनस्वी अतिशय आनंद होतो की शहराचा विकास तर होतोय परंतु शहराबरोबर असणाऱ्या प्रत्येक नागरिकाला असणाऱ्या गरजा देखील या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. हा इतिहास दौंडमध्ये निश्चितपणानं आमदार राहुल कोलांच्या रूपानं घडवला गेला. असा आमदार जर प्रत्येक ठिकाणी मिळत गेला तर महाराष्ट्राचा विकास व्हायला कुठेही अडचण भासेल असं वाटत नाही. हे दौंड बदलतंय असं म्हटलं तर चुकीचं नाही होणार. अतिशय महत्त्वाची बाजू आपण विचारली सर
की दौंड बदलतंय म्हणजे आम्ही तर म्हणतो की महाराष्ट्राच्या नकाशावर काही दिवसानंतर बकाल असणारं दौंड एक पूर्णपणानं बदललेलं चित्र आणि सुवर्णाक्षराने लिहिण्यासारखं चित्र निश्चितपणानं होईल अशी खात्री आम्हाला या ठिकाणी वाटते. आपण बघितलं प्रेमसुख कटारिया हे अतिशय दौंड शहरातले मान्यवर नागरिक आहेत. दौंड शहराचं नेतृत्व केलेलं आहे. नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. एकूण दौंड शहराचा विकास आणि भविष्याचा जर विचार केला तर कोणत्या पद्धतीची इथं जी कामं व्हायला पाहिजेत या संदर्भात त्यांनी मांडणी केलेली आहे. शिवाय आत्तापर्यंत काय अडचणी होत्या, दौंड कसं बदलतंय हे सुद्धा त्यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीमध्ये आपणासमोर मांडलेलं आहे. आपला हा दौरा असाच पुढे सुरू राहणार आहे. आमदार कसा असावा या संदर्भात मान्यवरांना काय वाटतंय हे सुद्धा आपण जाणून घेत राहणार आहे. तुम्हाला काय वाटतंय व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण आपलं मत जरूर नोंदवा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपली सोबत करा. त्यासाठी यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे, फॉर द पीपल न्यूज, दौंड.